आंबेडकर, भारत देशात लोकशाही यशस्वी होईल असं वाटतं का? नाही, ती फक्त नावापुरती असेल. फक्त पंचवार्षिक निवडणुका पंतप्रधान पदापर्यंत. तुम्हाला काय वाटतं, निवडणुका महत्वाच्या आहेत का? नाही. जर निवडणुकांमधून चांगल्या लोकांना निवडून दिलं जात नसेल तर निवडणुका महत्वाच्या नाहीयेत. सरकार बदलण्याच्या दृष्टीने निवडणुका महत्वाच्या नाही का? बदल घडवायचा म्हणून मतदान करायचं असा विचार अजून लोकांमध्ये रुजलेला नाही. तशा प्रकारची समज अजून त्यांना आलेली नाही. आपली निवडणूक पद्धत लोकांना त्यांचा स्वतःचा उमेदवार निवडण्याचं स्वातंत्र्य देते का? उदाहरण देतो. काँग्रेस आवाहन करतं की बैलाच्या निशाणाला मतदान करा. आता बैल हे चिन्ह कोणाचं प्रतिनिधित्व करतो असा विचार लोक करतात का? बैलाचं चिन्ह वापरून निवडणुकीला कोणी सुशिक्षित व्यक्ती उभा आहे की कोणी गाढव उभा आहे असं लोक विचार करत नाहीत. मी पक्ष आणि त्यांचे उमेदवार निवडीवर बोलणार नाही, पण तुम्ही म्हणता की नावापुरती लोकशाही उरेल, तर मग याचा अर्थ काय? इथे संसदीय लोकशाही यशस्वी होणार नाही, कारण इथली समाज व्यवस्था संसदीय लोकशाही स्वरूपापेक्षा भिन्न आहे. म्हणजे इथली व्यवस्था असमानतेवर आधारित आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, इथली व्यवस्था असमानतेवर आधारित आहे. मग पुढे या समाज व्यवस्थेचं काय होईल? ही समाज व्यवस्था एवढ्या सहजासहजी बदलत नसते. मला माहित आहे की शांतता पद्धतीने ही व्यवस्था बदलायला खूप वेळ लागेल, पण यासाठी ठोस प्रयत्न गरजेचा आहे. पण तुमचे प्रधानमंत्री आपल्या भाषणातून या गोष्टींवर तर नेहमीच बोलत असतात. ती कधीच न संपणारी भाषणं आहेत. कार्लाइलने स्पेन्सरला भाषणाचा कागदाचा मोठा गट्टा दिला होता. तेव्हा तो म्हणाला होता, "ओ दिस एंडली स्पीकिंग ॲस इन क्रिस्टेडम." या भाषणाचा तर मला कंटाळा आलाय. आता महत्वाची पावले टाकण्याची गरज आहे. एखादी योजना, एखादी संस्था जी ही व्यवस्था बदलण्यास हातभार लावेल. यासाठी कोणती पर्यायी व्यवस्था असायला हवी? एखादी साम्यवादी व्यवस्था याला पर्याय असू शकते. यामुळे देशाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? देशातील लोकांच्या जीवनात सुधारणा घडतील का? हो, सुधारणा घडतील. लोकांना निवडणुकीपेक्षा स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्याची जास्त काळजी वाटत असते. अमेरिकेतली लोकशाही यशस्वी आहे. मला नाही वाटत की तिथे साम्यवाद येईल म्हणून, कारण तिथल्या प्रत्येक माणसाची कमाई ही खूप जास्त आहे. इथेही तेच घडेल असं तुम्हाला वाटत नाही का? कसं काय घडू शकतं ते? इथे लोकांकडे पुरेशी जमीन नाहीये, पुरेसा पाऊसही पडत नाही, मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होते. काय करावं? मला वाटतं की या समस्या जोपर्यंत सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत बदल घडणं अवघड आहे, आणि या समस्या सरकारला सोडवता येतील असं मला वाटत नाही. इथे सुद्धा तेच करावं लागेल का? हो. तुम्ही युद्धावर असता तेव्हा समोरच्यावर वार करता. समोरच्याला त्रास होतोय की नाही याचा विचार करत नाही. तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचं असतं. तुम्हाला वाटतं का सध्याची व्यवस्था ढासळेल? हो, ही व्यवस्था ढासळेल. मी माझ्या लोकांचा विचार करतोय. ते खूप उतावीळ आणि जोशात आहेत. ते लोक समाजाच्या सगळ्यात खालच्या स्तरात येतात, आणि जर एखादी इमारत कोसळते तेव्हा सगळ्यात आधी खालचा मजला कोसळतो. माझे लोक म्हणजे तुम्ही अस्पृश्यांबद्दल बोलत आहात का? हो. कम्युनिस्ट काय बोलतात का यावर? नाही, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर. ते मला प्रश्न विचारतात आणि मला देखील त्यांना उत्तर देणं गरजेचंच आहे.